देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केलेल्या शेतकरी कर्जमाफीला अखेर मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे। 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार आहे। सरकारने हा निर्णय घेतलाय। शेतकरी बांधवांनो, आताच सांगण्यात आल्याप्रमाणे राज्यातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून ज्या पैशांची शेतकरी बांधव आतुरतेने वाट बघत होते, ती प्रतीक्षा आता संपली आहे। ही अधिकृत बातमी आत्ताच राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट अनुदान आणि पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे जमा करण्याचा ऐतिहासिक निर्णय आता घेतला आहे। त्यामुळे राज्यभरातील लाखो शेतकरी बांधव असे आहेत जे गेल्या अनेक महिन्यांपासून या पैशांची चातकासारखी प्रतीक्षा करत बसले होते। अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। आता फक्त पीक विम्याचेच पैसे नाही, तर त्याचबरोबर प्रत्येक पात्र शेतकऱ्याला तब्बल 50,000 रुपये अनुदान सुद्धा थेट बँक खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहे। पेरणीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार असल्याने मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। खरीप हंगाम अगदी जवळ आला आहे आणि बियाणे, खते तसेच शेती मशागतीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो। अशा परिस्थितीत सरकारकडून मिळणारी ही मदत शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम पैसे जमा होणार आहेत, 50,000 रुपयांच्या अनुदानाचा लाभ कोणाला मिळणार आहे, त्यासाठी कोणती प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे, निधी कधीपर्यंत खात्यात येईल आणि कोणते शेतकरी या योजनेपासून वंचित राहू शकतात। सर्वप्रथम महत्त्वाची माहिती म्हणजे ही रक्कम 2 टप्प्यांमध्ये वितरित केली जाणार आहे। पहिल्या टप्प्यात पीक विम्याच्या नुकसान भरपाईपोटी अंदाजे 15 ते 20,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पात्र लाभार्थींना 50,000 रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे। या दोन्ही योजना मिळून काही शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 60 ते 75,000 रुपयांपर्यंतची रक्कम जमा होऊ शकते। विशेष म्हणजे ही संपूर्ण रक्कम थेट डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। त्यामुळे कोणत्याही एजंट किंवा मध्यस्थाची आवश्यकता भासणार नाही। निधी वितरणासाठी आवश्यक तयारी पूर्ण झाली असून संबंधित यंत्रणांनी प्रक्रिया सुरू केली आहे। आता निधीचे वितरण होणे एवढेच बाकी आहे। अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवातही झाली आहे। काहींना 15,000 रुपये, काहींना 17,000 रुपये, काहींना 18,000 रुपये, तर काही लाभार्थींना 20,000 रुपयांपर्यंतची नुकसान भरपाई मिळाल्याची माहिती समोर येत आहे। ज्यांच्या खात्यात अद्याप रक्कम जमा झालेली नाही त्यांनी चिंता करू नये। उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही लवकरच पैसे मिळण्याची अपेक्षा आहे। आता पाहूया पीक विमा नुकसान भरपाईसाठी कोणत्या जिल्ह्यांना किती निधी मंजूर करण्यात आला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यासाठी एकूण 118 कोटी 63 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। यापैकी तब्बल 109 कोटी रुपये सोयाबीन पिकाच्या नुकसान भरपाईसाठी राखीव आहेत। त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे। तालुकानिहाय निधीचा तपशील असा आहे। नेवासा तालुका 22 कोटी 68 लाख 64 हजार रुपये, पारनेर तालुका 21 कोटी 72 लाख रुपये, श्रीरामपूर तालुका 17 कोटी 56 लाख रुपये, जामखेड तालुका 17 कोटी 71 लाख रुपये, कोपरगाव तालुका 14 कोटी 66 लाख रुपये, तसेच नांदेड जिल्ह्यासाठी सुमारे 813 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून 4 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे। धाराशिव जिल्ह्यासाठीही 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे। या निधीमुळे सुमारे 4 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होणार आहे। महत्त्वाची बाब म्हणजे हा सर्व निधी डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीनं थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे। त्यामुळे कोणत्याही कार्यालयात फेऱ्या मारण्याची किंवा घाईगडबड करण्याची गरज नाही। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, 50,000 रुपयांचे अनुदान नेमके कोणाला मिळणार? आता जाणून घेऊया 50,000 रुपयांच्या अनुदानासाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत। या योजनेचा लाभ अशा शेतकऱ्यांना दिला जाणार आहे ज्यांनी घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड नियोजित वेळेत आणि नियमितपणे केली आहे।
म्हणजेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाच या अनुदानाचा फायदा मिळणार आहे. शासनाचा उद्देश कर्जाची शिस्तबद्ध परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे हा आहे. त्यामुळे ज्यांच्या कर्ज खात्यात थकबाकी आहे किंवा ज्यांनी वेळेत कर्जाची परतफेड केलेली नाही, ते या लाभासाठी पात्र ठरणार नाहीत. ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्जफेड केली आहे, त्यांच्यासाठी हे अनुदान एक प्रकारचे प्रोत्साहन आणि सन्मान मानले जात आहे. वेळेवर कर्ज परत करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हा मोठा आधार ठरणार आहे. राज्यातील एकूण 19 जिल्ह्यांमध्ये या योजनेअंतर्गत अनुदानाचे वितरण करण्यात येणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग, पैसे मिळवण्यासाठी कोणती कामे पूर्ण करणे आवश्यक आहे? जर खालील प्रक्रिया पूर्ण केली नाही तर पीक विमा नुकसान भरपाई तसेच अनुदानाच्या रकमेत अडचण येऊ शकते. त्यामुळे ही माहिती काळजीपूर्वक लक्षात ठेवा. 1. ई-KYC पूर्ण करा. जर तुमची ई-KYC अद्याप प्रलंबित असेल तर जवळच्या सेवा केंद्रात किंवा संबंधित कार्यालयात जाऊन ती पूर्ण करून घ्या. अनेक योजनांमध्ये लाभ मिळण्यासाठी ई-KYC आवश्यक असते. 2. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा. ज्या बँक खात्यात लाभाची रक्कम जमा होणार आहे त्या खात्याशी आधार क्रमांक जोडलेला आहे का याची खात्री करा. आवश्यक असल्यास बँकेत जाऊन लिंकिंगची प्रक्रिया पूर्ण करा. 3. फार्मर ID तयार करून घ्या. शासनाच्या विविध कृषी योजनांमध्ये फार्मर IDला वाढते महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे अद्याप फार्मर ID तयार नसेल तर तो लवकरात लवकर काढून घ्या. 4. कर्ज खात्याची स्थिती तपासा. तुमचे पीक कर्ज खाते नियमित आहे का? कोणतीही थकबाकी प्रलंबित नाही ना? याची बँकेत जाऊन खात्री करा. पात्रता निश्चित करताना कर्ज खात्याची स्थिती महत्त्वाची ठरू शकते. 5. बँक खाते आणि वैयक्तिक माहिती अद्ययावत ठेवा. मोबाईल नंबर, आधार तपशील, खाते क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती योग्य व अद्ययावत असल्याची खात्री करून घ्या, जेणेकरून लाभाची रक्कम जमा होण्यात कोणतीही अडचण येणार नाही. शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. 50,000 रुपये अनुदान, पीक विमा नुकसान भरपाई आणि कर्जमाफीचा लाभ जून महिन्यात मिळण्याची शक्यता आहे. पैसे मिळण्यासाठी या गोष्टी तात्काळ तपासा. ई-KYC पूर्ण असावी. आधार बँक खात्याशी लिंक असावा. फार्मर ID असणे आवश्यक. कर्ज खाते नियमित असावे. 7/12 व 8A उतारा अद्ययावत असावा. राज्यातील 19 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होऊ शकते. पैसे न मिळण्याची मुख्य कारणे: ई-KYC नसणे, आधार लिंक नसणे, फार्मर ID नसणे, कर्ज थकीत असणे, 7/12 अद्ययावत नसणे, पीक विमा अर्जातील चूक, बँक खाते किंवा मोबाईल लिंकिंगमधील अडचणीही कारणीभूत ठरू शकतात. महत्त्वाची सूचना: कोणालाही OTP किंवा बँक माहिती देऊ नका. सरकार थेट खात्यात पैसे जमा करते. तुमचा जिल्हा पात्र आहे का? कमेंटमध्ये जिल्ह्याचे नाव लिहा. त्यासाठी कोणतीही लिंक क्लिक करण्याची गरज नाही. कोणालाही बँकेची माहिती देऊ नका. कोणाला OTP सांगू नका. तुमचं खातं क्रमांक कोणाला देऊ नका. फसवणुकीपासून सावध राहा. जर कोणी तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत असेल तर पोलिसांना कळवा. शेतकरी बांधवांनो, थोडक्यात सांगतो, 2 ते 3 महिन्यांची प्रतीक्षा संपली आहे. पीक विमा नुकसान भरपाई 15 ते 20,000 रुपये आणि 50,000 रुपये अनुदान असे मिळून 60 ते 75,000 रुपये मिळणार आहेत. 19 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. जून महिन्यातच पैसे येण्याची शक्यता आहे. ई-KYC, फार्मर ID, आधार लिंकिंग, कर्ज खातं नियमित आणि 7/12 अद्ययावत असेल तरच पैसे येतील. त्यामुळे आत्ताच ही सर्व 5 कामे करा. उशीर करू नका, कारण जे आधी तयार असतील त्यांना आधी पैसे मिळतील. महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत ही माहिती पोहोचवा. हा व्हिडिओ आत्ताच तुमच्या सर्व शेतकरी बांधवांना व्हॉट्सॲपवर पाठवा. गावच्या ग्रुपमध्ये टाका. शेजारच्या शेतकऱ्याला सांगा, कारण ही माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. एखाद्या शेतकऱ्याला जरी या माहितीमुळे 50,000 रुपये मिळाले तरी आमचा हा प्रयत्न सार्थकी लागला असं आम्हाला वाटेल. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या विशाल इन्फॉर्मेशन चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.
बेल आयकॉन दाबा, नोटिफिकेशन ऑलवर टाका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय जवान, जय किसान. धन्यवाद.